श्री सप्तशृंगी ज्वेलर्स सराफा जबरी चोरी आरोपीस 72 तासात स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून अटक। आरोपीच्या शोधार्थ अकोला पोलिसांनी चेक केले 580 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरलेली पिस्तूलसह 25,58,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरोपीस दिनांक 16/5/2026 पावतो 6 दिवसांचा PCR। दिनांक 7/5/2026 रोजी फिर्यादी जितेंद्र भास्करराव विस्पुते, वय वर्ष 54 वर्ष, व्यवसाय सराफा श्री सप्तशृंगी अलंकार केंद्र, जात सोनार, राहणार युसुफ अली प्रधान महादेव मंदिरासमोर, अकोला, जिल्हा अकोला यांनी पोलीस स्टेशन कदान येथे रिपोर्ट दिला की दिनांक 7/5/2026 रोजी अंदाजे 12:45 ते 1 वाजण्याच्या दरम्यान दुकानामध्ये हजर असताना अचानक एक अज्ञात इसमाने फिर्यादीच्या दुकानामध्ये प्रवेश करून पिस्तूलचा धाक दाखवून सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 75,000 रुपये असा एकूण 69,90,000चा ऐवज जबरीने लुटून नेला। अशा प्रकार फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन अदान येथे अपराध क्रमांक 10/34/2026 कलम 309(1)(2)(3) भारतीय न्याय संहिता सह कलम 325 आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता। घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक सहाय्यक अकोला श्री अर्चित चांडक यांनी गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल तसेच आरोपी याचा शोध घेऊन तात्काळ अटक करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागातील पोलीस स्टेशन येथील DBचे 3 अधिकारी, 30 अंमलदार तसेच पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील 4 अधिकारी, 20 अंमलदार असे एकूण 7 अधिकारी, 50 अंमलदारांचे विविध पथके तयार करून रवाना करण्यात आले। पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तयार करण्यात आलेल्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल तसेच आरोपी याचा शोध घेऊन तात्काळ अटक करणे कामी वेगवेगळे तपास कौशल्य वापरण्याबाबत तसेच गुन्ह्यात मार्गदर्शन करणे कामी तपास पथकांच्या 2 बैठका घेतल्या। माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी दिलेले आदेश आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकांनी एकूण 330 तसेच शहरातील DB पथकाने 250 अकोला शहर आणि वेगवेगळ्या ठिकाणचे एकूण 580 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला। स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आरोपीच्या मागावर राहून आरोपीच्या शोधकामी अंदाजे 700 किलोमीटरचा प्रवास केला। सदरील प्रवासात दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकास माहिती मिळाली की सदर गुन्हा हा भुसावळ येथील राहणारा रोहन सिंग रातनाम सिंग बावरा, राहणार जामनेर रोड, भिरूड हॉस्पिटलच्या मागे, भुसावळ, जिल्हा जळगाव याने केल्याचे निष्पन्न झाले आहे।